हे जे आपण पहिलं मंदिर बघतो याला प्रसन्न विरूपाक्ष पण बोलतात, अंडरग्राऊंड शिवा टेम्पल असं म्हणतात. आणि हे 14व्या शतकातलंच मंदिर आहे, शेवटच्या काळ. पण याच्यामध्ये असं झालं होतं की हे बरेच वर्ष जमिनीच्या खाली होतं. 1980मध्ये शोधून काढलं की इथे मंदिर म्हणून होतं. आणि याचा मंदिराचा जर भाग बघायला गेला तर कळस आहे ना, तो जो आपला पृष्ठभाग असतो त्याच्यापेक्षा खाली आहे, म्हणून याला अंडरग्राऊंड शिवा टेम्पल म्हणतात. समर सीझन चालू आहे, पण जर मान्सूनमध्ये आलात काही काही असं पण आहे की जी शिवलिंग आहे आतमध्ये ती मोस्टली पाण्याखाली असते. लोटस महाल जरी ह्याचं नाव असलं तरी आपण म्हणू शकतो की हे काउन्सिल चेंबर म्हणून वापरलं जायचं. हा अख्खा परिसर जर आपण बघितला तर हा राजमहालाचा भाग होता. मंदिरं ही फक्त आता आपण इकडनं जाऊ, हजार राम मंदिर म्हणून जे आहे ते स्पेसिफिकली जी रॉयल फॅमिली होती त्यांच्यासाठी म्हणून बांधलेलं मंदिर आहे. त्याचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे. हे 2 मजली आर्किटेक्चर आहे. वरचा जो मजला आहे तो ॲज अ वॉच टॉवर म्हणून पण वापरला जायचा. आणि अशाच प्रकारचे वॉच टॉवर्स आपल्याला आता स्ट्रक्चरच्या 4ही कॉर्नर्समध्ये बघायला. तिथे समोर एक आहे, हा आपल्याला समोर दिसतो तो एक वॉच टॉवरच आहे, पण त्यांनी वॉच टॉवर सुद्धा मेन स्ट्रक्चर इतकेच सुंदर बांधलेले आहेत. एका स्क्वेअर बेसवरती त्यांनी पिलर्सच्या आधारे हे अख्खं स्ट्रक्चर उभं केलं. पण जर आपण बघितलं तर ह्याच्यात आपल्याला थोडंसं भारतीय आणि मुघल असं दोन्ही प्रकारचं कोरीवकाम बघायला मिळतं. आता मी इथे आलो आहे हजारा रामा टेम्पल नावाची म्हणून जागा आहे. इथे हजारा म्हणजे 1000. तर हे या टेम्पलच्या वैशिष्ट्य असं की टेम्पलच्या सगळ्या भिंतींवर 4ही बाजूंनी रामायणाची पूर्ण कथा कोरलेली आहे. सो आता तीच आपण बघूया.
सुंदर असं कोरीव काम आहे त्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम इथे केलेलं आहे. एकही पिलर एकसारखा नाही आहे. प्रत्येक पिलरवर वेगळं कोरीव काम पाहायला मिळतं. जे गर्भगृह आहे ते जरी बंद असलं तरी आसपासचं कोरीव काम खूप सुंदर असं आहे. आणि बाहेर तरी खूप जास्त गरमी आता आहे, खूप तापमान खूप जास्त वाढलेलं आहे, तरीही इथे गाभाऱ्यात आल्यावर खूप छान थंड असं वाटतं. या भिंतीचं एक वैशिष्ट्य की ही अख्खी भिंत, या भिंतीवर ज्या पण प्रतिमा कोरलेल्या आहेत, खाली हत्ती आहेत, इथे घोडे आहेत, इथे वर काही नाचणाऱ्या प्रतिमा आहेत, इथे वाद्य वाजवत आहेत. तर ह्या सगळ्या ज्या कोरलेल्या प्रतिमा आहेत त्यांचं असं वैशिष्ट्य की एकही प्रतिमा सेम नाही आहे, एकसारखी नाही आहे. सगळ्यांमध्ये काही ना काही फरक बघायला मिळतो कोरीव कामामध्ये. खाली सगळेच हत्ती आपल्याला दिसतात. इथे मध्ये घोडे आहेत. ती छान कोरीव काम केलं आहे. घोड्यांची म्यान पकडलेली आहे. इथे वर बघितलं तर हे सगळे शिपाई आहेत आणि त्याच्यावर तिथे ज्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या नाचणाऱ्या स्त्रिया आहेत. नाही, इथे पाण्याचे टाके आहेत. हां, आणि स्टेपवेल तिथे पुढे आहे. इथे बघितलं तर ही दगडाची पाईपलाईन जी बनवली कशी जाते इथून वर.
आणि इथे पण ह्याचं एलिव्हेशन बघ, एक्झॅक्टली. ते पण त्यांनी ते बनवली आहे. थोडं जवळ जाऊन आपण बघूया. बरोबर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाण्याच्या ह्याच्यात ते पाणी पोहोचलं पाहिजे सगळीकडे. ही अशी वरून आहे पाणी जायला जागा, पाईपलाईन म्हणूया त्याला आपण. आणि इथे असं प्रॉपर एलिव्हेशन आहे. इथून पाणी हे या स्टेप वेलमध्ये पडायचं. इथून पाणी जायचं इथे. खूप सुंदर असं स्ट्रक्चर. आणि प्रत्येक पायऱ्यांवर काहीतरी इन्क्रिप्शन आहे लिहिलेलं आहे. ही कन्नड लिपी आहे, कन्नड भाषा. कोरीव काम तेच मी बघतोय की प्रत्येक असं शिळेवरती वेगळे आणि एकही त्यांनी जे प्रतिकृती आहे ती सेम नाही आहे. प्रत्येक जे कोरीव कामाचे त्यांनी काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आहे. शिळेमध्ये एक स्टोरी सांगितली. स्टोरी. आता खाली सगळं सैन्य दिसते बघ आपल्याला. हो हो अख्खं. इथे फाईट चालू आहे. इथे उंट आहे, उंट पण आहे तिथे. अतिशय बारीक असं कोरीव काम इकडे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सगळं एकाच दगडात कोरलेलं आहे. हे जे दिसत आहेत हे म्युझिकल पिलर्स आहेत. आता इथे कोणाला जाऊ देत नाहीत, कारण लोकांनी त्याच्यावर दगड मारून हात मारून ते खराब केले आहेत त्यांचं म्हणणं आहे. सो त्यांनी आता काय केलं आहे, तिथे स्कॅनर्स ठेवले, क्यू आर कोड ठेवलेत. क्यू आर कोड स्कॅन केला की ह्या पिलर्समधून कसा म्युझिक, त्याचा आवाज कसा असेल हे कळतं. आणि ते समोर आहे आपल्या 50 रुपयाच्या नोटेवर जो दगडाचा रथ आहे तो हा. दे ही बॅकग्राऊंड आहे.